नमस्कार फ्रेंड, किचन टाइम स्नेहामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण आलूचा स्टफ पराठा कसा बनवायचा यासाठी साहित्य काय लागणार आहे बघणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी थोडं टाकून आपल्याला थोडी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाली की आपल्याला याला तेलाने मळून शेवटी 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर आता आलूची स्टफिंग बघूया. मी इथे आलू उकळून घेतलेले आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात आलू लागतात त्या प्रमाणात तुम्ही उकळून घेऊ शकता. उकळलेले आलू बारीक करून घ्यायचे. यात मी एक कांदा टाकला आहे बारीक चिरलेला, बारीक चिरलेल्या 4-5 मिरच्या, कोथिंबीर, परत चाट मसाला आणि धने जिरे पावडर टाकले आहे यात मी. परत 1 लिंबाचा रस हा यात ॲड केलेला आहे मी. परत मी इथे साखर टाकलेली आहे 1 चम्मच आणि काळं मीठ टाकलं आहे थोडं आणि साधं मीठ टाकलेलं आहे. हे सगळं आलूचे स्टफिंगमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. आणि जी कणिक आपण पराठ्यासाठी भिजवून घेतली आहे तर तिला आपण गोळा करून मधात बोट टाकून तिला याप्रमाणे छिद्र करून गोल करून घ्यायचं आहे. आणि हे भिजवताना आतमध्ये आपल्याला पावडर लावायचं नाही. आणि याप्रमाणे आपल्याला आलूची स्टफिंग या कणकीत भरून अशा प्रकारे वर नेऊन पॅक करायचं आहे. आणि हलक्या हाताने आपल्याला इथे तांदळाच्या पिठाचा वापर करून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तांदळाच्या पिठाचाच वापर करायचा, त्यामुळे तो पराठा लाटतानाही चिपकत नाही आणि आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा तो काळपटपणा जो आपल्याला गव्हाच्या पिठामुळे पराठ्याच्या भोवताली दिसतो तो तांदळाच्या पिठामुळे दिसत नाही आणि पराठा खायला क्रिस्पीसुद्धा लागतो. नक्की करून बघा ही रेसिपी स्टफ पराठ्याची, छान लागते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.